राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील कैलास गोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत जिल्हा परिषदांनाही 50% आरक्षणाची अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्यावर सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निर्णयावर झेडपी निवडणुकांचे भवितव्य ठरणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मुंबईकरांसाठी 87 मोठ्या घोषणांचा वचननामा जाहीर केलाय. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. या वचननाम्यात संपूर्ण मुंबईला 24 तास पाणी पुरवठा, पुढील 5 वर्ष पाणीपट्टी स्थिर ठेवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच बेस्ट बस प्रवासात महिलांना 50% सवलत, बस ताफा 10,000पर्यंत वाढवणं आणि 2029 पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी काँक्रिटीकरण, पार्किंग पूरनियंत्रण, पर्यावरण संरक्षणावर भर देण्यात आलाय. महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, पाळणाघर, सुरक्षा योजना, तर मराठी भाषा संस्कृती संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलंय. सातारा जिल्ह्यातील आरेदरे येथील सीमा सुरक्षा दलातील जवान प्रमोद परसराम जाधव यांचा शुक्रवारी रात्री भीषण अपघातात मृत्यू झालाय. भिक्षेकरी गृहाजवळ टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत हा अपघात झाला. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आलेले प्रमोद जाधव रात्री साताऱ्याकडे जात असताना हा अपघात झालाय. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत्यूपूर्वीच त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. अवघ्या 8 तासांच्या बाळासह पत्नीने स्ट्रेचरवर येऊन जवानाच्या चितेला अग्नी दिला. हे दृश्य पाहून सातारा हळहळला. शनिवारी दुपारी लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माझ्या नादाला कोणी लागू नये, नाहीतर बघून घेईन अशा धमक्या दिल्या जातात. पण मी गेली 10 वर्ष तुमच्या नादाला लागलोय, तुम्ही माझं काय केलं असा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांना पुन्हा एकदा डिवचलं. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याने राष्ट्रवादीचा या शहरावरच डोळा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आमदार महेश लांडगे यांना लक्ष करत असल्याचा उल्लेख करत लांडगे वाघ आहे, एकच पंजा पुरेसा आहे असा इशाराही गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना दिलाय. जगभरातील इंस्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. एका सायबर इंटेलिजन्स अहवालानुसार सुमारे 17 दशलक्ष इंस्टाग्राम खात्यांची माहिती डार्क वेबवर लीक झाली आहे. या डेटामध्ये ईमेल आयडी, फोन नंबर आणि प्रोफाईल तपशिलांचा समावेश असल्याचा दावा करण्यात येतोय. ही माहिती वापरून सायबर ठग, फिशिंग, खाते हॅकिंग, ओळख फसवणूक आणि आर्थिक घोटाळे करतायत. सर्व खाती हॅक झाली आहेत असं नाही, मात्र धोका वाढलाय. तज्ज्ञांनी वापरकर्त्यांना पासवर्ड तात्काळ बदलण्याचा, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवण्याचा सल्ला दिलाय. संशयास्पद लिंक, DM किंवा ईमेलवर क्लिक करू नये. लॉग इन ॲक्टिव्हिटी तपासावी आणि अज्ञात डिव्हाइसवरून लॉग आउट करण्याचं आवाहन करण्यात आलंय. महिंद्रा अँड महिंद्राने आज पुण्यातील रेसिडेन्सी क्लब येथे आपल्या 3 पॉवर पॅक SUVs XUV 7XO, BE6 फॉर्म्युला E एडिशन आणि XEV 9S यांचं ग्रँड लॉन्च केलंय. या कार्यक्रमाला कर्नल संभाजी पाटील आणि कॅप्टन रवी नायर यांची प्रमुख उपस्थिती होती. महिंद्राच्या सिनियर लीडरशिपकडून दीपप्रज्वलन करत या फ्युचरिस्टिक SUVs सादर करण्यात आल्या. नवी XUV 7XO द न्यू लिजंड ही पेट्रोल डिझेल SUV ट्रिपल स्क्रीन कॉकपिट, डॉल्बी ॲटमॉस, ADAS लेवल 2 आणि ॲडव्हान्स सॉफ्टवेअर डिफाईन्ड टेक्नॉलॉजीसह येते. याची स्टार्टिंग प्राईज आहे 13.66 लाख. तर भारताची पहिली ट्रू 7 सीटर इलेक्ट्रिक SUV XEV 9S इनग्लो प्लॅटफॉर्मवर आधारित असून 5.9 आणि 7.9 KWH बॅटरी ऑप्शन्स, पॅनोरॉमिक सनरूफ आणि प्रीमियम हार्मन कार्डन साऊंड सिस्टमसह येते. स्टार्टिंग प्राईज आहे 19.95 लाख. युवांसाठी खास डिझाईन केलेली
VE6 फॉर्म्युला ई एडिशन एक स्पॉर्टी इलेक्ट्रिक SUV असून 556 ते 682 किलोमीटर रेंज आणि फक्त 20 मिनिटात फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. स्टार्टिंग प्राइस आहे 23.69 लाख. या तिन्ही SUVsची पुणे बुकिंग 14 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून ग्राहकांनी आपल्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट उपविभागात जातीय तणाव निर्माण झाल्याने प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत. वर्गणीच्या वादातून सुरू झालेला संघर्ष हिंसक वळणावर गेला असून जाळपोळ आणि दगडफेकीत किमान 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. काही घरं, दुकानं आणि एका धार्मिक स्थळाचं नुकसान झालंय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कलम 163 लागू करण्यात आलं असून 48 तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं असून परिसरात केंद्रीय सुरक्षा दल तैनात करून ध्वजमार्च काढण्यात आलाय. राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना शांतता राखण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सतर्क आहे. व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने थेट राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक करून अमेरिकेत नेल्याने जागतिक पातळीवर तीव्र तणाव निर्माण झालाय. चीन आणि रशियाने अमेरिकेविरोधात उघड भूमिका घेत मादुरो आणि त्यांच्या पत्नीची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडकडे आपला मोर्चा वळवलाय. ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी सैन्य दलाला योजना तयार करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अमेरिकन सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवलाय. डेली मेलच्या वृत्तानुसार ट्रम्प यांचे सल्लागार ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतायत. व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँडवर मोर्चा वळवण्याच्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. अभिनेता अजय देवगणच्या 2020 साली प्रदर्शित झालेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाने प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला होता. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा मांडणाऱ्या या सिनेमाला 6 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अजय देवगणने खास पोस्ट शेअर केली आहे. गड आला पण सिंह गेला, पण कथा अजून संपलेली नाही असं कॅप्शन देत त्याने सिक्वेलची हिंट दिली आहे. यामुळे तान्हाजीच्या पुढील भागाबाबत चर्चांना उधाण आलंय. अभिनेता शरद केळकरनेही पोस्ट शेअर करत सिनेमाला 6 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात काजोल, सैफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. तान्हाजीने बॉक्स ऑफिसवर जगभरात सुमारे 367 कोटी रुपयांची कमाई केली होती. सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांचा एक फोटो तुफान व्हायरल होतोय. यात पेरी बाबरला लग्नासाठी प्रपोज करत असल्याचा दावा केला जातोय. मात्र पडताळणीत हा फोटो AI द्वारे तयार केलेला असल्याचं स्पष्ट झालंय. ज्यावेळी ही घटना घडल्याचा दावा केला गेला तेव्हा पेरी न्यूझीलंडमध्ये तर बाबर ऑस्ट्रेलियात सामने खेळत होता. कोणत्याही अधिकृत सूत्रांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी बनवण्यात आलेला हा फोटो पूर्णपणे फेक असल्याचं सिद्ध झालंय.